श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा उत्सवानिमित्त नवापूर शहरात श्री नागेश्वर महादेव व श्री शनिदेव मंदिर ट्रस्टकडून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। 22 जानेवारी रोजी प्रभू श्री राम मंदिर ट्रस्टकडून अयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा उत्सवानिमित्त नवापूर शहरात सकल हिंदू समाजात दिवाळी साजरी करून सुवर्ण अक्षरांनी चिन्हित करण्याचे आवाहन केले आहे। त्याच अनुषंगाने नवापूर शहरात श्री नागेश्वर महादेव व श्री शनिदेव मंदिर ट्रस्टकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। शुक्रवार रोजी श्रीरंग अवधूत मंडळ हे दत्तभावनी पाठ ठेवण्यात आले होते। तसेच मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांचा भव्य असा देखावा श्री नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टकडून भाविकांना दर्शनासाठी उभारला आहे। नवापूर शहरात संपूर्ण भगवामय वातावरण तयार झाले आहे। त्यात भगवान श्रीरामासोबत सेल्फी घेताना महिला, पुरुष, लहान लहान मुलं मुले दिसत होते। श्री नागेश्वर महादेव व श्री शनिदेव मंदिर ट्रस्टकडून भाविकांना दर्शनाचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच मंदिर परिसराची विद्युत रोषणाई करून घरोघरी भगवा ध्वज व रांगोळी काढून आनंद उत्सव साजरा केला जात आहे। ट्रस्टचे सदस्य हरीश पाटील व भाविक भक्तांनी भगवान श्रीराम प्रतिकृतीसोबत उभे राहून दर्शन घेत राम नामाचा गजर करत घोषणा दिल्या। जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय, सनातन हिंदू धर्म की जय, सब साधू संतन की जय अशा घोषणा देत वातावरण भक्तिमय केले होते। चला नवापूर नगरीला अयोध्या धाम बनवूया। समस्त नवापूर नगरी वासियांना कळविण्यात येते की श्री नागेश्वर महादेव मंदिर तसेच सोन्या मारुती आणि शनिदेव मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त या ठिकाणी 18 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। 18 तारखेला सखी मंडळ भजन मंडळी येणार आहे। त्याचप्रमाणे 19 तारखेला दत्तभावनी पाठ, 20 तारखेला हनुमान चालीसा पठण, 21 तारखेला 7 वाजता रामकथेवर 3 पट नाट्य, तसेच रात्री बिलगव्हाण देवमोगरा माता भजन मंडळी येणार आहे आणि 22 तारखेला सकाळी पालखी सोहळा आयोजित करण्यात आले। तरी नवापूर नगरीतील सर्व श्रीराम भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही आम्ही विनंती करतोय। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नवापूर।